अनिल परब यांच्यावर अजूनपर्यंत उद्धव ठाकरे सरकारने फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही? लोकायुक्त यांच्याकडे सुनावणीत 3 ऑर्डर आले। ठाकरे सरकारने 3 वेगवेगळे एफिडेविट 3 वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी फाईल केले। पहिल्या ह्याच्यात त्यांनी अनधिकृत बांधकाम केलं म्हणून MRTP अंतर्गत गुन्हा दाखल झाला। दुसरं, केंद्र राज्य सरकार रत्नागिरी कलेक्टरने आदेश दिले, CRZ व्हायोलेशनचा आदेश आला। आणि आता परवा तिसरा, अनिल परबनी फसवणूक केली, बिनशेती आदेश प्राप्त करून घेतला असा इन्व्हेस्टिगेशन मध्ये आदेश एडिशनल जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिला। आणि ज्यांनी हा आदेश दिला त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारचे महसूल सचिवांनी दिले। तर ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं त्याच्यावर कारवाई, ज्या मंत्र्यांसाठी केलं त्या अनिल परबवर कारवाई केव्हा होणार? मी आपल्याला जे डॉक्युमेंट दिले आहे त्या डॉक्युमेंट मध्ये जे पान 1 आहे हे पर्यावरण मंत्रालयाने रिपोर्ट सबमिट केला, जो पान 2 वर आपल्याला दिसतोय। आणि त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे, CRZ दृष्ट्या परवानगी घेण्यात आलेली नाही। दूसरा जो अहवाल आहे तो अपर मुख्य सचिव नितीन करील, त्यात त्यांनी स्पष्टरित्या म्हटलं आहे की बिनशेती आदेश रद्द करण्यात आला आहे। हे जे संजय शिंदे जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयातला 3रा ऑर्डर मी आपल्याला दिला आहे। त्या आदेशात लिहिलंय की फसवणुकीने फोर्जरी करून बिनशेती करण्यात आलं। आणि सगळ्यात गंमतदार बाब ही आहे, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याचे SP एकाच वेळेला उद्धव ठाकरे सरकार किती उद्धटपणे वागू शकते याचा एक आदर्श नमुना आपल्या समोर आहे। पहिले 3 एफिडेविट सरकारच्या 3 मंत्रालयाचे 3 वेगवेगळे नियमभंगांचे आदेश, आणि 4था गृह मंत्रालयाने SPचा अहवाल सादर केला 6 डिसेंबर 2021। त्याच्या नेक्स्ट पेजवर जर तुम्ही बघितलं तर ठाकरे साहेबांचा पोलिसनी लिहिलंय, आमचा अनिल परब यांनी असा काही गुन्हा केलेला नाही, प्राप्त झालेल्या अहवालमध्ये कोणताही दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा होत नाही असल्याचे प्रथम दर्शन दिसून येत नाही। म्हणजे नौटंकी किती करायची हो ठाकरे साहेबांनी? याच्यावर आर्ग्युमेंट झाली परवा आणि लोकायुक्तनी याची गंभीर दखल घेतली आणि डिटेल्स मध्ये अहवाल सबमिट करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाला दिले आहेत। गृह मंत्रालयाने जो रिपोर्ट दिला त्यात त्यांनी एक कुठलं तरी छोटी बाब तीच फक्त घेतली, हे संबंधित 3 आदेश इग्नोर केले जे त्यांच्याच सरकारने दिले, त्याला स्पष्टच केला नाही। एक कुठेतरी सही मध्ये डिफरन्स होतं, त्या संबंधात ऑब्जेक्शन होतं, ते म्हणाले त्या सिग्नेचर मध्ये डिफरन्स नाही आहे, पण बाकी जे केलं त्याचं काय?
आणि म्हणून याचा पाठपुरावा करण्यासाठी मी 8व्या महिन्यात दापोली पोलीस स्टेशन येथे सगळ्या पुराव्यासह कंप्लेंट दाखल केली आहे। आजपर्यंत त्याचा FIR मध्ये परिवर्तन झालेला नाहीये। सोमवारी सकाळी मी दापोली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या कंप्लेंटचं FIR मध्ये परिवर्तन करावं। राज्य सरकारने जे एफिडेव्हिटवर सांगितलं आहे हा रिसोर्ट तोडला पाहिजे, CRZचं व्हायोलेशन आहे, बिनकृषी परवाना परत घेतला जात आहे, फसवणुकीने केले, हे सगळे पुरावे दापोली पोलीस स्टेशन मध्ये देणार। अनिल परबवर फौजदारी गुन्हा उद्धव ठाकरे साहेबांना दाखल करावाच लागणार। माझा आजचा दुसरा एक विषय आहे धनंजय मुंडे। धनंजय मुंडे साहेबांचं परवा सुप्रीम कोर्टात जगमित्र साखर कारखाना संबंधित सुनावणी होती। त्याच्या संबंधात 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या वेळेला एक FIR दाखल झाला होता। जगमित्र साखर कारखाना 14 जून 2019 ला FIR बीड जिल्ह्यात दाखल झाला होता। याच्या विरोधात धनंजय मुंडे सुप्रीम कोर्टात गेले होते, टेम्पररी स्टे मिळाला होता। काल सुप्रीम कोर्टाचा आदेश हातात आला, तो स्टे मागे घेण्यात आला आहे। सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की हे जे कागदपत्र पुरावे आणि पोलिसांची जी प्राथमिक चौकशीच्या आधारावर याची व्यवस्थित निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, आता ती चौकशी सुरू होणार, ती निष्पक्ष राहावी अशी अपेक्षा आहे। हा जो घोटाळा आहे त्याच्या संबंधित परिवारांनी आज मला अप्रोच केला, काही लोक येऊन भेटले। मी पुढच्या 8-10 दिवसात हा जगमित्र साखर कारखाना जो धनंजय मुंडेचा आहे, ज्यात त्यांनी जमीन कशा पद्धतीने बळकावली आहे त्याची स्वतः पाहणी करण्यासाठी मी बीडला जाणार। एक आपल्याला उदाहरण देतो की पवार आणि ठाकरे साहेब ह्या दोघांची जुगलबंदी यासाठी जमली आहे की जे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शरद पवार म्हणजे भूखंड साहेब, आता बहुतेक शरद पवारांकडून उद्धव ठाकरे साहेबांनी हेच शिकल्यात, त्यांच्या सगळ्या सेना नायकांनी। धनंजय मुंडेंनी कशा प्रकाराने जमीन भूखंड गिळंकृत केला, हा जो पान नंबर 1 आहे ते डेथ सर्टिफिकेट आहे। ते जे डेथ सर्टिफिकेट आहेत ज्ञानोबा सीताराम कोळी, ज्ञानोबा सीताराम कोळीचं निधन झालं 14/9/1988। डेथ सर्टिफिकेट मी देत आहे, राज्य सरकारचं डेथ सर्टिफिकेट। 14/9/1988 ला मृत्यू झालं आणि माननीय धनंजय मुंडेंनी त्यांच्या नावावर जी जमीन होती ती जमीन सप्टेंबर 2010 मध्ये त्यांच्याकडून विकत घेतली आणि त्या ज्ञानोबा कोळी यांचं याच्यात सिग्नेचर आहे, अंगठा आहे, अंगठा। हे आपण पान नंबर 3 मध्ये बघणार त्यामुळे आपल्याला लक्षात येणार।
ज्ञानोबा सीताराम कोळी, त्याचा अंगठा 2010 मध्ये कोर्टात पण हे डॉक्युमेंट प्रस्तुत करण्यात आले. देवस्थानची जमीन आहे, या 4 शेतकऱ्यांची जमीन आहे. आज त्याची मार्केट व्हॅल्यू 100 कोटी आहे. म्हणजे 88-2010 हे सगळे शरद पवारचे शागीर असतेच आहेत. दुसरे शागीर हसन मुश्रीफ, त्यांचा मुलाचा खात्यात बँकेतून पैसे आले, ज्या कंपनीतून आले ती स्ट्राईक ऑफ कंपनी होती, कारण की त्याचा मालक मृत्यू झाला अनेक वर्षापूर्वी. या महाशयांनी परत खातं उघडलं फोर्जरी करून आणि पैसे ट्रान्सफर केले. इथे मृत व्यक्तीची जमीन अंगठा मारून, फक्त मला भीती एवढीच आहे की शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे जी यांची निपक्ष चौकशी करू देणार नाही. आम्ही महिनाभर वाट पाहणार, अन्यथा त्या गरीब परिवारांना मी सांगणार की पुन्हा आपण सुप्रीम कोर्टात अप्रोच करा. कारण की हे सरकार, यांचे पोलीस एका बाजूला अनिल परबला 3 खात्यांनी डिक्लेअर केलं, त्याचं एनए रद्द केलं, CRD झालं, NGTने दखल घेतली लोक, आणि त्याच वेळेला त्यांचा पोलीस सुप्रिटेंडंट लिहून देतो सकृत दर्शनी काही नाही आहे. आणि कारण काय लिहितो की तिथे एक सिग्नेचर मध्ये फरक होते, त्या रिझन मध्ये काही नाही. अब बाकी 4 गुन्ह्याचं काय? म्हणून हे माफिया सरकार पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग करत आहेत. आमची मागणी आहे या दोन्ही प्रकरणात निपक्ष चौकशी होऊ शकणार नाही. आणि म्हणून ताबडतोब अनिल परब आणि धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवं. जो मंत्री फोर्जरी करतो, मेलेल्या माणसांच्या अंगठा घेऊन जमिनी स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करतो, तो समाज कल्याण करणार. मी धनंजय मुंडेचा मंत्रालयाचा आणखीन एक किस्सा पुढच्या आठवड्यात सांगणार आहे. आणि जो मंत्री, ह्या ज्या तारख्या आहेत ना, तुम्हाला मी दिले आहेत ऑर्डर, तुम्ही तारख्या वाचा. आश्चर्य, फुल 100% कोविडच्या काळात अनिल परब रिसोर्ट बांधत होते. अनिल परब यांच्या विरोधात ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा. महसूल मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय आणि जिल्हाधिकारी तिघांनी आपला रिपोर्ट दिला आहे की अनिल परबनी फसवणूक, फोर्जरी करून एनए प्राप्त केला, CRZ मध्ये रिसोर्ट बांधला, त्याचा एनए रद्द करण्यात आला, CRZच्या अंतर्गत त्याचे डिमोलिशनचे निर्देश झालेत. बेनामी पद्धतीने 5,42,00,000 खर्च केले आहेत अनिल परबनी. आणि त्याच वेळेला रत्नागिरीचे पोलीस सुप्रिटेंडंट तिथे सर्टिफिकेट देतात की अनिल परब निर्दोष आहे. मंत्रिपदावर असताना निर्दोष निपक्ष चौकशी होणार नाही, म्हणून अनिल परबची हकालपट्टी व्हावी आणि याची चौकशी कुठला तरी न्यायाधीश मार्फत व्हायला हवी. कारण की ठाकरे साहेबांचे पोलीस तर माफिया सुपारीबाज पोलीस आहेत. चौकशी सुरू होण्यापूर्वीच निर्दोष त्याचे सर्टिफिकेट देण्यात आले. ठाकरे सरकारचे दुसरे एक मंत्री, समाज कल्याणच्या नावाने स्वतःचं कल्याण करणारे धनंजय मुंडे, काल सुप्रीम कोर्टाचा आदेश आला. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना FIR रजिस्टर करण्यात आली होती. चौकशी सुरू झाली होती. सुप्रीम कोर्टाने टेम्पररी स्टे दिला होता. आता तो स्टे उठवण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं आहे की असा प्रकार तर पण होऊ शकतं. ज्ञानोबा कोळी 1988 मध्ये मृत पावले. त्याची जमीन धनंजय मुंडेंनी 2010 मध्ये विकत घेतली आणि त्यात अंगठा सही ज्ञानोबा कोळीच्या नावाचे आहेत. या प्रकरणाची चौकशी याच्यासाठी मला तिथल्या लोकांनी संपर्क केला आहे. मी स्वतः पुढच्या आठवड्यात बीड जिल्ह्यात जगमित्र साखर कारखान्याची विजिट करणार. हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारची सिस्टमॅटिक नौटंकी आहे. घोटाळे करायचे, मारामाऱ्या करायचे, माफियागिरी करायचे आणि इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी असा प्रकार तर कोणी धमकीची बात करतो, कोणी शिवीगाळ, कोणी गुंडांना बोलवतो. ठाकरे साहेब कोस्टल रोडचा जो घोटाळा झाला आहे, सीएजीनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आशिष शेलारनी प्रश्न उपस्थित केले आहे, किती कोटी रुपये बांद्राला गेले त्याचा हिशोब द्यावाच लागणार. इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी ही सगळी नौटंकी आहे. कोस्टल झोन घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी. दोन 2019 जून मध्ये फडणवीस सरकारने सांगितलं याचे FIR रजिस्टर करून आम्ही चौकशी करणार. नंतर हे सरकार आलं, नंतर त्याला सुप्रीम कोर्टाने टेम्पररी स्टे दिला होता. काल सुप्रीम कोर्टाने तो स्टे उठवला. परवा आर्ग्युमेंट झाली, काल ऑर्डर आली हातात आणि याची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने ड्युरिंग द हिअरिंग स्ट्रिक्चर्स पण पास केले की याचा तपास का एवढा लांबला. आणि म्हणून धनंजय मुंडेचा वकिलांनी जी स्टेसाठी FIR रद्द करण्यासाठी अर्ज केला होता तो मागे घेतला. आणि आज आता हा एक कायम प्रश्न तो तुम्ही आत्ता का, तर आज माझ्याकडे ते लोक येऊन भेटली, संबंधित लोक तर आज भेटली, कारण की काल ऑर्डर हातात आली त्यांच्या. आणि मी बघितल्यानंतर ते ज्ञानोबा कोळीचं सर्टिफिकेट बघितलं, FIR मध्ये याचा उल्लेख आहे. सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंटच्या वेळी याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. आणि हे पवार साहेबांचे शागिर्द आणि ठाकरे साहेबांचे चेले हे असं सगळं करतात. म्हणून मी बीड जिल्ह्यात जाणार. मत्स्य उद्योग विकास महामंडळात खूप मोठे घोटाळे करतात. आम्ही स्थानिक कस्टमर सर आमच्यावर आम्हाला डावलून फक्त एकच ठेकेदार आहे सर, त्याला 11 पैकी साधारणतः 8 डझन त्याला दिले, ते पण पूर्ण बेकायदेशीर मत्स्य उद्योग विकास महामंडळाने दिले. मेब्रिज फिशरीला सर ती कंपनी 16ला स्थापन होते. 3 वर्षाचा 18ला टेंडर घेतलं, 3 वर्षाचा ऑडिट मागितलं जातं. ते बघू आपण नंतर तुमच्याकडून डिटेल्स घेतो. नंतर मी डिटेल्स घेतो त्यांच्याकडून. आता किरीटसोबत जे आरोप केले आहेत त्याच्यावर खालील प्रकारचा खुलासा असा येतोय की किरीटसोबत यांनी माझ्या बाबत दिलेली ऑर्डर नीट वाचावी, त्यात माझे कोणतेही नाव नाही, सरकारला विनाकारण बदनाम करण्याचं काम सोमय्या करतात. अनिल परब ठाकरे सरकारला म्हणजे ठाकरे सरकारचा पोलीस खात्याचा दुरुपयोग करून चिटिंग करू शकतात. अनिल परबमध्ये हिंमत नाही आहे उत्तर द्यायची. नाव लिहिलं नाही ह्याला तर ह्याच्यामुळे निष्पक्ष चौकशी होणार नाही. नाव लिहिलं नाही, परंतु जे अनिल परबच्या तर्फे ते एग्रीमेंट देण्यात आलं, ते एग्रीमेंटमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की अनिल परबनी साठेकडून जागा विकत घेतली. त्या एग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे अनिल परबनी की मे 2017 मध्ये यांनी कब्जा घेतला. अनिल परबनी अनिल परब इतके खोटारडे नाही, घाबरतात. अनिल परबनी 19/2/2019ला एग्रीमेंट रजिस्टर्ड केलं आणि 26/2/2019ला पत्र अनिल परबनी स्वतःचा सहीने दिलं आणि ते लोकायुक्तमध्ये आम्ही एफिडेव्हिट करून फाईल केलं की इथे 17,800 स्क्वेअर फीटचा रिसॉर्ट आहे, तो माझ्या नावाने करा. आणि अनिल परबनी नोव्हेंबर 2020 मध्ये 2019-20चा प्रॉपर्टी टॅक्स भरला. अनिल परबनी 17 डिसेंबर 2020ला 2020-21चा रिसॉर्टचा हाऊस प्रॉपर्टी टॅक्स भरला. अनिल परब आहे ना, ते त्यांचे पाळलेले ऑफिसर
यांच्याद्वारा मूर्ख बनवण्यासाठी की जागा विभाग साठेचून आता विकत सदानंद कदमनी घेतली ते त्यांना मूर्ख बनवू शकतात. लोकायुक्तनी पण आता अनिल परबला नोटीस इश्यू केली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी पण अनिल परबला नोटीस इश्यू केली. म्हणून अशा प्रकारांनी उद्धव ठाकरे, शरद पवार अनिल परब मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असणार. अनिल परबच्या खात्यातून पैसे गेले. अनिल परबने MSEBची महावितरणचे मार्च 2020 मध्ये परमिशन घेतली.